गिरीश महाजन यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत दाराआड चर्चा सुरू झाली आहे। महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ सुद्धा उपस्थित असल्याचं सध्या समजतंय। 2 दिवसांपूर्वी सुरेश जैन यांचा ठाकरेंच्या सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता। सुरेश जैन आमच्यासोबतच गिरीश महाजन यांनी आता विश्वास व्यक्त केलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रयत्न नाही, सुरेश दादा भाजपच्या पाठीशीच आहेत, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। काल त्यांनी मला वाटतं परवा उभाठाचा राजीनामाही दिलेला आहे आणि सुरेश दादा सुरुवातीपासून आमच्या सोबतच आहेत। मला वाटतं आज ते आपली भूमिका जाहीर करतील। तर गिरीश महाजन यांची माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत ही बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचं समजतंय आणि महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ सुद्धा उपस्थित दिसतायत। 2 दिवसांपूर्वीच सुरेश जैन यांनी ठाकरेंच्या सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता आणि सुरेश जैन आमच्या सोबतच असा विश्वास आता गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। जळगावमधून आपण ही महत्त्वाची बातमी सध्या पाहतोय। गिरीश महाजन यांची माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत ही चर्चा सुरू आहे आणि स्मिता वाघ सुद्धा आपल्याला उपस्थित दिसतात। तर महत्त्वाची ही चर्चा सध्या सुरू आहे। जळगावमधून आपण ही बातमी पाहतोय। गिरीश महाजन यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत ही बंद दाराआड चर्चा सुरू केली आहे। सोबतच महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ सुद्धा या चर्चेदरम्यान उपस्थित दिसतात आणि सुरेश जैन यांनी ठाकरेंच्या सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गिरीश महाजन यांची माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत बंद दाराआड सध्या ही चर्चा सुरू आहे। चर्चेदरम्यान नेमकं काय घडतंय? जर आपण बघितलं तर जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपूर्वी माजी मंत्री सुरेश जैन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि काल सायंकाळी ते जळगाव येथे त्यांचं आगमन झालं होतं आणि महायुतीला त्यांनी पाठिंबा द्यावा म्हणून मंत्री गिरीश महाजन आणि महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ ह्या सुरेश जैन यांच्या भेटीला आलेल्या आहेत आणि आता त्यांच्या निवासस्थानी बंदद्वार चर्चा सुरू आहे। 2 दिवसांनी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। 13 मे रोजी मतदान आहे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा कारण माजी मंत्री सुरेश जैन यांचा जळगावमध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। मोठ्या संख्येने नागरिक त्यांना मानतात, त्यामुळे त्यांचा जर पाठिंबा महायुतीला मिळाला तर निश्चितच महायुतीला याचा फायदा होणार आहे आणि उमेदवाराला देखील फायदा होणार आहे। त्यामुळे मंत्री गिरीश महाजन हे आज भेटीसाठी आलेले आहेत। त्यांची बैठक अजून देखील सुरू आहे। या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।